तर काय म्हणता पोट्टो, आम्ही एवढ्या रात्री कशाला आलो ना? आम्ही कोणाचा वेट करत पायासाठी तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तुम्हाला तर माहित आहे आपला भाऊ आर्मी मध्ये असते, तर आज तो घरी येणार होता, तर आम्ही त्याला घ्यासाठी आलो. आम्ही वेटच करतो तेवढा आपल्या भावाची बस आली. मग बॅगा घेऊन घेतल्या, आता आलो आम्ही घरी. अजय घरी आल्याबरोबर आहे अजयचा लाडच करायला लागला. तुम्हाला माहित आहे का भावांनो, अजय या महिन्यात घरी का आला? या महिन्यामध्ये माझा वाढदिवस असते म्हणून अजय हर वर्षी सुट्टी काढून नोव्हेंबर मध्ये घरी येत असते. सर्वात पहिला आई ताट घेऊन आली, अजयला कुकू लावून आईनं वाळून घेतलं. मग आपल्या मोठ्या बहिणीने बी अजूला वाळून घेतलं. हे झाल्यानंतर आई आणि बाबासोबत अजूचे फोटो काढून घेतले. दुसऱ्या दिवशी काढली आपली एसपी आणि आम्ही दोघं भाऊ चाललो आता खामगावात आलो. तो अजय म्हणे आज मला लग्नाला जायचं, आपण सगळ्यात पहिले कटिंग करून घेऊ. दोघे भाऊ आलो आम्ही कटिंग करायला. सगळ्यात पहिले दुकानात आरशात आम्ही दोघं भावाने एडे झाले करून कटिंग झाली करून दोघं भाऊ पाच आरशात कसे दिसत आहे तेवढ्या अजून म्हणजे दो भाई दोन तबाई दिसत आहे म्हणते. टेन्शन न घेऊ, संध्याकाळी आपल्याला जायचं वावरात, कारण की आपल्या व्हिडिओची मशीन जवळ आली. मग काय आपली पुरी गँग घेऊन आला आम्ही व्हिडिओ मोटर काढण्यासाठी. सगळ्यात पहिले व्हिडिओची मोटर बाहेर काढून घेतली, कारण की आपल्याला मोटर रिपेअर करून आणायची होती. मोटर बाहेर काढली तर आपले फौजी साहेब लागले मोटर खोलायले. तसा तर आपला भाऊ आर्मीत आहे, पण इकडे आलाही पुरा शेतकरी माणूस होऊन जाते. आपला भाऊ कालच सुट्टीवर आला, आज मोटर खोलली बी घेतली कांद्यानं चाललो आता आम्ही रिपेअर करायला. तर चला बोट्टो आजच्यासाठी एवढं भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत ज्यांनी आपल्याला फॉलो नसेल केलं तो आपल्याला फॉलो करून घ्या.